चला सर्वांनी टॉपिक जो आहे तो नोट डाऊन करायचा आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा नंतर तुम्हाला जर रिव्हिजन करायचे असेल तर तुम्ही जे नोट डाऊन केलेलं आहे त्याची तुम्हाला मदत होईल. चला सर्वांनी नोट डाऊन करा. ओके, आता ज्यांना समजलं नाही त्यांनी देखील आता नो असा रिप्लाय मला देऊ शकता चॅट बॉक्समध्ये. अजून सुद्धा समजलं नाही त्यांनी. आणि मित्रांनो, ज्यांना समजलं नाही त्यांनी आता तुम्ही हा जो क्लास बघत आहात किंवा आतापर्यंत जेवढे क्लास झालेले आपले ते सर्व क्लासच्या रेकॉर्डिंग्स तिथे उपलब्ध आहेत. त्या रेकॉर्डिंग तुम्ही परत परत पाहू शकता. ओके, त्या रेकॉर्डिंग्स तुम्ही परत परत पाहू शकता मित्रांनो. चला मित्रांनो, तर गुणाकार कसा करायचा, दिलेल्या दोन अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा हे आपण पाहूया. आता आपला अपूर्णांक हा जो धडा आहे मित्रांनो खूप बाकी आहे अजून, त्यामुळे ज्यांना कन्सेप्ट क्लिअर नाही झाले त्यांनी काय करा, होईल तेवढं मागचे जे क्लास आहे ते रिपीट बघा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. तुम्हाला जे समजलं नाही ते समजून जाईल त्याच्यामधून. ओके, चला आता आपण गुणाकार करूया दिलेल्या दोन अपूर्णांकांचा. आहेत मित्रांनो इथे त्यांचा आपल्याला गुणाकार करायचा. पहिला अपूर्णांक आहे 2/7 आणि 3/11. ओके, आता इथे बघा, जर तुम्हाला दिलेल्या दोन अपूर्णांकांचा गुणाकार करायचा आहे किंवा भागाकार करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला त्या अपूर्णांकाचे छेद समान असले किंवा नसले तरी काही हरकत नाही. याच्यामध्ये त्या गोष्टीची तुम्हाला गरज पडत नाही. या ठिकाणी समछेद अपूर्णांक पाहिजेतच असं काही नाही. समछेद अपूर्णांक असावेत असं काही आहे का, तर त्याची गरज नाही. फक्त समछेद अपूर्णांक कधी पाहिजेत, तर तुम्हाला ज्यावेळेस बेरीज करायची आहे, बेरीज आणि वजाबाकी या दोन गोष्टीसाठी दिलेले दोन्ही अपूर्णांक किंवा जेवढ्या अपूर्णांकांची तुम्हाला बेरीज करायची त्या सर्व अपूर्णांकांचे छेद सारखे असायला पाहिजेत. आणि जर ते सारखे जर नसतील तर तुम्हाला ते छेद सारखे करून घ्यावे लागतात, म्हणजे ते समछेद अपूर्णांक तुम्हाला तयार करावे लागतात. आता समछेद अपूर्णांक तयार करायचे म्हणजे काय करायचं, तर या ठिकाणी प्रत्येक अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक तुम्हाला तयार करायचा आहे. दिलेल्या अपूर्णांकाचा काय करायचा आहे, सममूल्य अपूर्णांक तयार करायचा आहे. आणि जे सममूल्य अपूर्णांक तयार झाले आहेत त्यांची तुम्हाला बेरीज किंवा त्यांची वजाबाकी तुम्ही करू शकता. परंतु गुणाकार आणि भागाकार या ज्या दोन क्रिया आहेत, या ज्या दोन फंडामेंटल ऑपरेशन्स आहेत, या दोन्ही ऑपरेशन्स मध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये तुम्हाला दिलेले फ्रॅक्शन हे लाईक फ्रॅक्शन पाहिजेच असं काही नाही. ते अनलाईक फ्रॅक्शन असले तरी चालतात. ते समछेद अपूर्णांक असले पाहिजेत असं काही नाही. ते समछेद अपूर्णांक नसले तरी चालतात. बघा इथे आता दोन्ही अपूर्णांकाचा छेद हा मित्रांनो वेगवेगळा आहे. पहिल्या अपूर्णांकाचा छेद 7 आहे, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे मित्रांनो 11. आता दोघांचे छेद या ठिकाणी कसे आहेत मित्रांनो, तर दोघांचे छेद भिन्न आहेत, म्हणजे असमान आहेत. सारखे आहेत का, तर नाहीये. आता इथे छेद सारखे असले नसले तरी काही अडचण नाहीये. चला आता 2/7 आणि 3/11 यांचा गुणाकार कसा करायचा, तर याच्यामध्ये काही वेगळं असं काही नाहीये. दोन्ही अपूर्णांकांचे जे अंश आहेत, दोन्ही अपूर्णांकाचे जे काही अंश आहेत, तर अंशांचा गुणाकार करायचा. आणि इथे जे दोन्ही अपूर्णांकाचे जे छेद आहेत तर छेदांचा गुणाकार करायचा. दोन्ही अपूर्णांकाचे अंश, दोन्ही अपूर्णांकाचे छेद या दोघांचाही तुम्हाला गुणाकार करायचा आहे. कशा पद्धतीने गुणाकार करायचा बघूया. आता एक्झाम्पल घेऊया सरळ आणि मग आपण पाहूया. बघा 2/7 गुणिले 3/11 यांचा आपण गुणाकार करणार आहोत. तर गुणाकार कसा करायचा मित्रांनो, पहिल्या अपूर्णांकाचा अंश, दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश या दोघांचा गुणाकार करायचा. पहिल्या अपूर्णांकाचा अंश 2, दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आहे 3, या दोघांचा करायचा मित्रांनो तुम्हाला गुणाकार. तसंच पहिल्या अपूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद या दोघांचा गुणाकार करायचा. सरळ याच्यामध्ये काही लॉजिक किंवा कुठला काही एखादा तुम्हाला नियम लक्षात ठेवायचा आहे अशातला कुठला काही प्रकार नाहीये. तर काय करतो आपण, अंशांचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. कशाचा गुणाकार, अंश गुणिले अंश आणि खाली छेदामध्ये छेद गुणिला छेद. अशा पद्धतीने तुम्हाला अंश आणि छेद या दोघांचा अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार झाला. या ठिकाणी गुणाकार संपला. चला गुणाकार करून घेऊया. मग 2 आणि 3 यांचा गुणाकार करायचा आहे, तो आहे 6. आणि 7 आणि 11 यांचा गुणाकार, 11 7 77, 11 7 77. अशा पद्धतीने
एकदम सिंपल साधा म्हणजे या ठिकाणी गुणाकार असतो. फक्त तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस करायची बेरीज आणि वजाबाकीची. भागाकारामध्ये पण भागाकार देखील खूप सोपा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं एक आपल्याला नवीन संख्या शिकायची. गुणाकार व्यस्त म्हणजे काय? गुणाकार व्यस्त संख्या ज्या असतात त्याचा उपयोग आपल्याला दोन अपूर्णांकांचा भागाकार करण्यासाठी त्या गोष्टीची आपल्याला गरज पडणार आहे. तर ती कन्सेप्ट देखील आपण क्लिअर करून घेऊया. त्याच्या अगोदर आपण दिलेल्या 2 अपूर्णांकांचा गुणाकार जो आहे गुणाकार, ओके, दिलेल्या 2 अपूर्णांकांचा गुणाकार, दिलेल्या 3 अपूर्णांकांचा गुणाकार. तर अशा पद्धतीने आपण त्याच्या अगोदर प्रॅक्टिस करूया. क्लिअर झालं तुम्हाला कशा पद्धतीने करायचे? तर ओके, तुम्हाला क्लिअर झालंय का नाही बघूया आपण आता. चला, गुणाकार आहे दिलेल्या 2 अपूर्णांकाचा, तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. चला, तुमच्या समोर हा गुणाकार आहे. सर्वांनी तुमचं उत्तर मला चॅट बॉक्स मध्ये द्यायचं मित्रांनो. चला, तुमच्या उत्तराची या ठिकाणी वाट पाहतोय मी. वेल डन. पहिलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो अपेक्षाचं. उत्तर बरोबर आहे अपेक्षा. ओके, अपेक्षेच्या नंतर प्रथमेश, श्रद्धा, अनुश्री, साक्षी, पार्थ, शिवांजली, अथर्व, गौरव यांचं उत्तर बरोबर आहे. साक्षी, तुझं उत्तर चुकलेलं. साक्षी उत्तर चुकलेले. त्यानंतर गौरव, अथर्व, शिवांजली यांचं उत्तर बरोबर आहे. कर्तार उत्तर चुकलेलं आहे. गुणाकार चुकला तुझा. 8 आणि 9 याचा गुणाकार चुकलेला आहे. निपुणचं उत्तर बरोबर आहे. निपुणच्या नंतर दुर्वांक, प्रतीक्षा, यस निपुण उत्तर चुकलंय तुझं. निपुण उत्तर चुकलेले. दुर्वांकचं बरोबर आहे. दुर्वांक, प्रतीक्षा, संध्या, त्यानंतर गौरव, आयुष, गणेश उत्तर चुकलेलं तुझं. गणेश, प्रियाचं उत्तर बरोबर आहे. निपुण अजून सुद्धा उत्तर चुकलंय निपुण तुझं. यस मंगेशचं उत्तर बरोबर आहे. मंगेश. कुणाल उत्तर चुकलेले. कुणालचं. दर्शन उत्तर बरोबर आहे. दर्शनच्या नंतर साई उत्तर चुकलेले. भक्तीचं उत्तर बरोबर आहे. भक्ती, वरद, साई अजून सुद्धा उत्तर चुकले तुझं. कर्तारचं उत्तर बरोबर आहे. आता साक्षी उत्तर अजून सुद्धा चुकले. गुणाकार चुकतोय तुझा. गुणाकार चुकायला नाही पाहिजे. साई अजून सुद्धा उत्तर चुकलंय. अर्णवचं उत्तर बरोबर आहे. अर्णव, वरद, आयुष, साक्षी, निपुण आणि साई तुमचं उत्तर परत येतं. यस निपुण आता उत्तर बरोबर आहे तुझं. निपुण आता आन्सर करेक्ट आहे तुझं. चला, ज्यांचं उत्तर आणखी बाकी सबमिट करा त्यांनी सबमिट करा. ओके, वेल, छान. जवळपास कुणाल म्हणतोय सर मला कळालं नाही. ओके मित्रांनो, ज्यांना डाऊट असेल ना त्यांनी हँड रेज करायचं आहे. तुमच्या राईट साईडला एक तुम्हाला हाताचं चिन्ह दिसत असेल. हाताचं चित्र आहे, त्यावर टच केलं की हँड रेज होत असतो तुमचा. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता. यस, वेल डन मंगेशने हँड रेज केलेला आहे. आता माझ्यासोबत आहे कुणाल. ओके कुणाल, तुला समजलंय का? हॅलो सर. हा कुणाल, तुला समजलंय का नाही समजलं? नाही सर. ओके कुणाल, बघ आता हा जो गुणाकार आपल्याला करायचा आहे ना 3/8 आणि 4/9 हे जे 2 अपूर्णांक आहेत त्या 2 अपूर्णांकांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. कसा करायचा गुणाकार आहे 2 अपूर्णांकाचा सांगता येईल का तुला? 3 ला 4 ला गुणायचं. ओके वेल, म्हणजे पहिल्या अपूर्णांकाचा अंश कोणता आहे? 3. ओके, म्हणजे पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश यांचा करायचा गुणाकार. आणि त्याच्यानंतर अजून काय करायचंय? पहिल्या अपूर्णांकाचा छेद, ओके, आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद या दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजे आपण अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार करायचा. ओके,
आता 3/8 गुणिले 4/9, तर अंशांशाचा गुणाकार आणि मित्रांनो या ठिकाणी छेदाछेदाचा गुणाकार. किती उत्तर येईल कुणाल? 12/72. Yes, well done, well done. 12/72. 12/72. बघा 12/72. 12/72 उत्तर बरोबर आहे. कुणाल क्लिअर झाले? कुणाल ओके. चला मित्रांनो आणखी गुणाकार करूया आपण. आता समजलं. ओके ओके, वेल वेल वेल, छान. चला अजून एक गुणाकार करायचा तुम्हाला. चला याचं उत्तर द्या. चला मित्रांनो 2, 7. चला पहिलं उत्तर कोणाचं येते बघूया चॅट बॉक्स मध्ये. पहिलं उत्तर कोणाचं येते? वेल अपेक्षा झालेलं उत्तर पहिलं. वेल अपेक्षा उत्तर बरोबर आहे. अपेक्षा, अथर्व, त्यानंतर गौरव, साक्षी, पार्थ, श्रद्धा, ध्रुवांक, शिवांजली, करतार, गणेश, मंगेश, आयुष. ओके गणेश, मंगेश, आयुष किती छान वाटते म्हणाल बघा. त्यानंतर कुणाल, निपुण, भक्ती, संध्या, दर्शन, प्रिया. वेल डन वेल डन. सर्वांचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो. सर्वांचं उत्तर बरोबर आहे. तुम्हाला गुणाकार करायचा असेल तर पाढे पाठ पाहिजेत. त्यानंतर प्रियाच्या नंतर संध्या, वरद. सर्वांचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो. त्यानंतर अनुश्रीचं उत्तर बरोबर आहे. वरदचं उत्तर चुकलेले. वरद परत एकदा. प्रथमेश उत्तर बरोबर आहे. प्रथमेशचं उत्तर बरोबर आहे. वरद अगोदरचं उत्तर तुझं बरोबर होतं. आता उत्तर जे तू नवीन दिलंय ना ते उत्तर चुकीचं आहे. ओके वेल डन मित्रांनो. चला एक्सप्लेन करूया आपण. मित्रांनो ज्यांना पार्टिसिपेट व्हायचंय, एक्सप्लेनेशन द्यायचंय, त्यांनी हँड रेज करून ठेवायचं, म्हणजे 1 बाय 1 प्रत्येकाला ठिकाणी संधी मिळेल. यस पार्थ, हा जो गुणाकार करायचा आपल्याला दोन दिलेल्या 2 अपूर्णांकांचा, तर कसं करायचं आहे एक्सप्लेन करायचं तू. सर आपल्याला सुरुवातीला अंशाचा गुणाकार करायचा. ओके म्हणजे पहिल्या अपूर्णांकाचा अंश किती आहे? दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश किती आहे? कोणता आहे? पहिल्या पूर्णांकाचा अंश 2 आणि दुसऱ्या पूर्णांकाचा अंश 3. ओके या दोघांचा गुणाकार करायचा. ओके दोघांचा गुणाकार करूया. 6 उत्तर येतं. ओके 2 गुणिले 3 यांचा दोघांचा गुणाकार करायचा आहे. आता पुढे कशाचा गुणाकार करायचा आहे? अजून 7 आणि 11चा गुणाकार करायचा आहे. 7 आणि 11 हे काय आहेत पार्थ? छेद. ओके कशात छेद आहेत? कोणता छेद कोणत्या अपूर्णांकाचा आहे? 2चा छेद 7 आणि 3चा छेद 11. ओके म्हणजे पहिल्या अपूर्णांकाचा छेद आहे 7, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे 11. दोन्ही अपूर्णांकाचे जे छेद आहेत त्यांचा गुणाकार करायचा आहे आणि अंशाचा गुणाकार करायचा. उत्तर किती येईल पार्थ? 6/77. यस म्हणजे 2 गुणिले 3 आणि 7 गुणिले 11 या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 2 गुणिले 3 6 आणि 7 गुणिले 11 77. म्हणजे या ठिकाणी 6/77 असं या ठिकाणी उत्तर आहे या गुणाकाराचं. ओके वेल डन पार्थ. थँक्यू सर. वेलकम. चला आता पुढे आपण आणखी गुणाकार बघूया. आपण आणखी गुणाकार करायचा आपल्याला.
चला मित्रांनो, चॅट बॉक्स मध्ये चेक करूया तुमची उत्तरं. पहिलं उत्तर कोणाचं आलं बघूया. या ठिकाणी पहिलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो पार्थ चाटेचं. बरोबर उत्तर आहे पार्थ. त्यानंतर अपेक्षाच्या नंतर उत्तर आलं मित्रांनो अनुश्रीचं उत्तर करेक्ट आहे. अनुश्री, दुर्वांक, साक्षी, श्रद्धाचं उत्तर देखील बरोबर आहे मित्रांनो. मंगेशचं उत्तर सुद्धा बरोबर आहे. मंगेश, वेल्डन मंगेश. त्यानंतर आयुष. वरद उत्तर चुकलेले वरद. प्रतीक्षाचं उत्तर बरोबर आहे. अर्णवचं उत्तर बरोबर आहे अर्णव. संध्या, गौरव, भक्ती, गणेश, शिवांजली, तुमचं उत्तर बरोबर आहे. अर्णवचं उत्तर बरोबर आहे. कर्तार उत्तर चुकलेलं तुझं कर्तार. प्रथमेशच्या नंतर प्रथमेश, प्रिया, गौरव, दर्शन, उत्तर बरोबर आहे सर्वांचं. दर्शन उत्तर चुकलेलं आहे. त्यानंतर अथर्व, साई उत्तर चुकलेलं, अथर्वचं बरोबर आहे. रुद्र उत्तर चुकलेले रुद्र. संध्याचं उत्तर बरोबर आहे. संध्याच्या नंतर निपुण उत्तर चुकलेलं निपुण. उत्तर बरोबर आहे तुझं. वरद अजून सुद्धा उत्तर चुकले. वरद, निपुण आणि साई, तुमचं उत्तर चुकलेले परत एकदा चेक करा. दिलेल्या 2 अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा, तर दिलेल्या 2 अपूर्णांकाचे जे अंश आहेत, अंशांशाचा गुणाकार अंशामध्ये लिहायचा आणि छेदाचा गुणाकार छेदामध्ये लिहायचा. कुणालचं उत्तर बरोबर आहे कुणाल. वरदचं उत्तर अजून सुद्धा चुकलेलं आहे. साईचं उत्तर सुद्धा अजून चुकलेलं आहे. ओके, नो प्रॉब्लेम. चला परत एकदा समजून घेऊया कशा पद्धतीने हा गुणाकार करायचा. तर बघा मित्रांनो, पहिल्या अपूर्णांकाचा अंश आहे 7, दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आहे 3. ह्या दोघांचा गुणाकार करायचा. ह्या दोघांचा काय करायचा आहे, तुम्हाला गुणाकार करायचा आहे. त्यानंतर पहिल्या अपूर्णांकाचा छेद 12 आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे 6. तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. अंशांशाचा गुणाकार अंशामध्ये लिहायचा आहे, छेदाचा गुणाकार छेदामध्ये लिहायचा आहे. चला मांडणी करूया आपण आता. बघा 7 आणि 3 यांचा गुणाकार करूया. आणि म्हणजे हे दोन्ही अंश आहेत. पहिल्या अपूर्णांकाचा अंश 7, दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश 3, या दोघांचा गुणाकार. त्यानंतर पहिल्या अपूर्णांकाचा छेद 12, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 6, या दोघांचा गुणाकार. आणि अंशाचा गुणाकार त्याचं जे उत्तर असेल ते आपल्याला अंशामध्ये लिहायचं आहे आणि दोन्ही छेदांचा जो गुणाकार आहे त्याचं उत्तर छेदामध्ये लिहायचं. चला लिहूया मग. या ठिकाणी उत्तर आहे मित्रांनो 7 त्रिक 21. 7 त्रिक 21 आणि 12 गुणिले 6 याचं उत्तर आलंय मित्रांनो 72, 72. म्हणजे 12 आहे 72. ओके, ज्यांचं उत्तर 21/72 असं आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ओके, क्लिअर झालंय मित्रांनो सर्वांना. गुणाकार क्लिअर झालाय का मला सांगा. जर तुमचा गुणाकार क्लिअर जर झाला असेल तर आता आपण लगेच भागाकार कशा पद्धतीने करायचा दिलेल्या 2 अपूर्णांकाचा ते देखील पाहणार आहोत. ओके, त्या अगोदर काय करा, हे जे एक्झाम्पल आहे ना गुणाकाराचं हे सर्वांनी नोट डाऊन करा. म्हणजे तुम्हाला कुठलीच अडचण राहणार नाही. परत तुम्हाला ह्या गोष्टी त्याचं रिव्हिजन करता येईल. होमवर्क अपलोड केलेला आहे मित्रांनो ॲपवरती. तो होमवर्क देखील तुम्ही करायचा आहे. चला, ज्यांना समजलं नाही त्यांनी नो असा रिप्लाय द्या मला चॅट बॉक्समध्ये. दिलेल्या 2 अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा हे ज्यांना समजलं नाही त्यांनी चॅट बॉक्समध्ये नो असा रिप्लाय द्या मला. ओके, अपेक्षामध्ये सर लिहून घेतलं. चला लिहून घ्या, थोडं फास्ट लिहून घ्या मित्रांनो. लिहायला काय असं काही खूप नाही याच्यामध्ये. ओके, ज्यांना समजलं नाही असं कोणीच नाही मित्रांनो. वेल डन. चला, तुमचं या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन खूप छान आहे, तुमचा परफॉर्मन्स छान आहे. तुम्ही मन लावून या ठिकाणी क्लास करत आहात. वेल, चला.